मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता मी स्कूलला चालली आहे. लाईट गेलेली असल्या कारणामुळे आम्ही मस्त चुलीवरती पाणी तापवलं होतं आंघोळीसाठी. त्याच्यानंतर दुपारच्या जेवणाची तयारी, ज्वारीच्या भाकरी आणि ओला राजमा जो असतो त्या ओल्या राजम्याची भाजी. आमच्या घरामध्ये सर्वांना राजम्याची भाजी खूप आवडते, त्यामुळे राजम्याची भाजी बनवली मस्त मसाला टाकून अशी. आणि त्याचबरोबर जेवणामध्ये पातळ भाजीबरोबर भाकरी, ज्वारीच्या भाकरी बनवल्या होत्या. आणि हे माझं अशा प्रकारे पूर्ण जेवण बनून झालेलं आहे. आमच्या अनुताईंची स्कूल 2:20 सुटणार होती, पण त्यांच्या अचानक छातीत दुखायला लागल्यामुळं ते आत्ता 2 वाजताच घरी आलेले आहेत. काय नाही तू कशी काय आली घरी? छातीत घ्यायला आलते. खरं दुखत होतं का? मग कुठे गेलते तुम्ही? दवाखान्यात? नाही, मग साईडवर गेलतो. साईडवर डॉक्टर होते का? साईडवर बाबा भवनला रस्ताच होता, तुम्ही नेलं. हा का? भाऊ आजच गेलते का पहिल्यांदा साईडवर? हा. दुपारी निवांत बसलेला असताना अचानक नानीने आवाज मारला, अगं साडीवाला आलाय, या साड्या बघायला. मग माझ्या अगोदर आई तिथं होत्या, आम्ही साड्या बघितल्या. त्याच्यानंतर आईने त्यांच्या लगेच मैत्रिणीला फोन लावला, साडीवाला आलाय, ये साडी घ्यायला. तर त्या म्हणल्या की येते म्हणून. मग तोपर्यंत आम्ही थोड्याशा उलट्या पालट्या केल्या, साड्या बघितल्या. त्याच्यानंतर आईंना अचानक लक्ष झालं की माझी शूटिंग चालू आहे. आईंनी हेअरस्टाईल व्यवस्थित केली. मग आईंनी त्याला थोडीशी मदत केली साड्यांच्या घड्या घालायला. पण आईंच्या हातातली साडी आईंना आवडली होती, तर आई म्हणतात घेऊ का नको घेऊ. त्याच्यानंतर परत ठेवली. आणि काकी आल्या तेवढ्यात, काकींनी पण साड्या पाहिल्या. नानीने एक साडी घेतली आणि आईंनी एक साडी घेतली. परत मग त्याच्यानंतर इकडं महिलांचा हा प्रोग्राम चालू होता, तेवढ्यात आईंची मैत्रीण आली, त्या भाजी घेऊन आल्या. मग आम्ही भाजी साफ करायला घेतली की साड्या राहिल्या बाजूला. आमचा गोंधळ बघून आजी आल्या. आजी म्हणतात, काय गोंधळ चालू आहे सासू सुनांचा, बघू दे जरा बरं. त्यामुळं आजी आल्या, आम्ही काय करतोय ते बघायला. साडीवालीने तोपर्यंत साड्या पॅक केल्या आणि साड्या राहिल्या बाजूला, आम्ही भाजीच साफ करत बसलो. हे सगळं करून आम्हाला लागली भूक. मग नानींना म्हणलं, नानी मस्त भेळ बनवा. नानींनी मस्त भेळ बनवली. नानींनी कैलास भेळची ते भेळीचं रेडीवालं पॅकेट आणलं होतं. पहिला आम्ही 2 जणीच होतो, मग 4 झालो. मग परत क्वांटिटी मुग्धाताईंनी वाढवली. नानींनी मस्त अशी तिखट चटणी टाकली. त्याच्यानंतर मी त्यांना कांदा आणि कोथिंबीर चिरून दिली. आणि आता तिखट टाकून झालं, आता गोड पाणी टाकणार. गोड पाणी टाकल्यानंतर मस्त प्रकारे अशी मुग्धाताई 1 नंबर बनवतात भेळ. पण त्याच्यात काय झालं, आमच्या हाताने गोड पाणी जास्त पडलं, म्हणून मग आम्ही परत त्याच्यावरती अजून सुक्की भेळ टाकली. सुक्की भेळ टाकल्यानंतर त्याच्यावरती कांदा आणि कोथिंबीर मस्त प्रकारे अशी टाकून मस्त मुग्धाताईंनी भेळ बनवली. आमच्या अनुताई आलेल्या आहेत. खूप छान. आपल्याला पैसे कमवायचे ते ना. माझ्या सासूबाई आहेत, त्या मला रेडी करतात येत. हा ओके ओके ओके, छान छान. कुठे गेलते तुम्ही? आम्ही सगळ्यांची गेलतो. अनुताईंना बाय केलं आणि आम्ही दोघं पण निघालो एका लग्नाला. जाता वेळेस वाटेमध्ये असे छान असा पक्ष्यांचा थवा, 1 नंबर व्ह्यू सोबत आम्ही बघत होतो. त्याच्यामध्ये माझ्या लाईफमध्ये मी फर्स्ट टाईम इतक्या जास्त प्रमाणामध्ये हे असे पक्षी पाहत होते. आणि मस्त सनसेट पण होत होता, 1 नंबर असा व्ह्यू दिसत होता. त्याचबरोबर आम्ही गप्पा गोष्टी करत करत लोणावळ्यामध्ये गेलो. लोणावळ्यामध्ये जाता जाता आम्हाला मध्येच ट्रॅफिक लागली. ट्रॅफिकला वैतागलो आम्ही थोडंसं. वैतागून आम्ही मग शॉर्टकटनी घरी गेलो. माझ्या घरी गेलो, मम्मी पप्पांना भेटलो. त्याचबरोबर तिथे शैलेशला पण भेटलो.
आणि तिथून धावती भेट देऊन आम्ही परत तिथून निघालो आणि लग्नाच्या कार्यालयाकडे निघालो जायला. त्याचबरोबर आमच्यासोबत मग दुसऱ्या गाडीमध्ये गौरी, शैलेश, मम्मी असे हे लोक आले. त्याच्यामध्ये गौरीचं जाता आता मी व्यवस्थित दिसते का नाही म्हणून गौरी आपली टापटीप बघत होती. त्याचबरोबर लग्नामध्ये गेलो तर लग्नामध्ये प्रचंड अशी प्रमाणामध्ये गर्दी होती. त्याच्यामध्ये ह्या साईडला लाईन भेटायला इकडं होती, पण मम्मी आणि गौरी नो एंट्रीतून वरती गेल्या आणि डिरेक्टली जाऊन नवरा नवरीला तिथं भेटल्या स्टेजवरती. सगळे लोक ह्या साईडचे लोक त्या दोघींनाच बघत होते, ह्या नो एंट्रीतून एंट्री करतात ते. मजा मस्ती करत तिथून निघालो. त्याचबरोबर हे पहिलं लग्न असणार आहे की जे मी मिसेस भानुस घरे म्हणून अटेंड केलं होतं, कारण की माझ्या लग्नानंतर मी कुठलंच लग्न अटेंड नव्हतं केलेलं. ते उरकून आम्ही निघालो घरी जायला. तर त्याच्यामुळे रस्त्यामध्ये भांडणं करत होते दोघे जण. तर गौरी म्हणती बघ कसे ते भांडले आणि एकाच गाडीवरती बसून घरी गेले. आम्ही म्हणलो ते नक्कीच जय विरू असणार आहे. तसं का तिथून निघालो. आईस्क्रीम खायचा मूड झाला म्हणून अमूलच्या आईस्क्रीम पार्लरला भेट दिली. शैलेश, मी, ते आणि गौरी. त्याचबरोबर गौरीकडून छोटीशी अशी बाईट घेतली. आज आम्ही लग्नाला आलो होतो, तर त्याचप्रमाणे दिदी आम्हाला भेटली इथे लग्नामध्ये. जेवण वगैरे झालं, भरपूर गर्दी होती लग्नाला. आता आईस्क्रीम खायला आलोय. मम्मी पप्पा घरी गेले, आम्ही आईस्क्रीम खायला आलोय. त्यांच्या प्लीज चॅनलला सपोर्ट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मंडळी, गौरीने अशी छोटीशी मस्त अशी बाईट दिल्याबद्दल धन्यवाद गौरीचे. मी आभार मानते आमच्या भानुस घरे फॅमिलीच्या वतीने. थँक्यू गौरी. गौरीचे आभार मानून आम्ही निघालो घरी. घरी आल्यानंतर चॅनेलची धुरा शेवट अनुताईंच्या हातात दिला. व्हिडिओ कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा.